नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील अंगापूर या गावामध्ये आणि आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. भेट घेण्यासाठी आलेलो आहोत प्रवीण फौजी यांची. प्रवीण फौजी अंगापूर जे की एक झेंडापंच बैलगाडी क्षेत्रात झेंडापंच म्हणून कार्यरत आहेत आता, आणि त्यासोबतच त्यांना बरेचसे नाद आहेत. त्यांचा गोठा आपण संपूर्ण बघणार आहे, त्यांच्या दावणीला कोण कोण आहे. त्यासोबतच आपण बघतो की आपल्याला मागे नंदी दिसत आहेत आणि नंदींसोबतच त्यांना बरेचसे नाद आहेत, जसं की शेळी पालन पण आहे आणि त्यांच्या गोठ्यामध्ये म्हशी पण आहेत. म्हणजे बरेचसे नाद ते जोपासत आहेत. बैलगाडीचा नादासोबत ते बरेचसे नाद जोपासत आहेत. चला तर मग आपण त्यांना भेटूया आणि संपूर्ण त्यांच्यासोबत चर्चा करूया. माझं नाव प्रवीण विष्णू कनसे, मुक्काम पोस्ट अंगापूर, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 74 17 17 67 68. आज आपण ह्या व्हिडिओत माझ्याकडे जी वळू आहेत त्यांचं म्हणजे बायोडाटा म्हणा किंवा त्यांची लाईन काय आहे, कशासाठी वापरतो, पळाव बैल आहे ती माझ्याकडे, ही व्हिडिओतून दाखवणार आहे. आपण पूर्ण दावण बघूया. तर पहिल्यांदा मला या गाडीबद्दल सांगा, कधी गाडी घेतलीत आपण? ही गाडी वडिलांनी घेतलेली आहे आमच्या आर्मीत असताना. 85ची गाडी आहे ही. बरं. हो, वडिलांची आठवण म्हणून कलर देऊन गाडी चालू आहे अजून. हो. आपलं शेत वगैरे कुठे आहे आता? शेत गोट्याच्या मागच आपली 5.5-6 एकर जमीन आहे. हो, 5.5. आणि त्याला पाणी कुठलं असतं? पाणी विहीर आहे. कुठे? ही इथं विहीर हो, विहीर आहे की ही का? कधी बांधलेली विहीर ही तरी अंदाजे? ही पुरातन काळातली विहीर आहे. बर. म्हणजे जुन्या काळातली. पाहुण्यासाठी अजून देखील 5-6 पुरुष आहे पण तळ दिसतो या विहिरीचा. बरोबर. 72च्या काळात पण पाणी पिले ते या विहिरीचं माणसं. म्हणजे मला माहित नाही कधी बांधली ती, मी नाही सांगू शकत. आपलं क्षेत्र किती? क्षेत्र आहे की 12 एकर आहे क्षेत्र. 12 एकर. आणि त्याला पूर्ण पाणी इथनच? नाही इथं नाही, हे क्षेत्र इथं माझं 6 एकर आहे अंगापूरमध्ये. बरं. आणि कामेरेला मी क्षेत्र घेतलंय 3 एकर. आणि सासपडला आहे 2 एकर. आपले 3 छकडे आहेत का? हो, छकडे फेऱ्याचे, एक फेराचा छकडा आहे तो. बर. तो बिना टायरचा आहे, तो फेऱ्याचा आहे. बर. हे फक्त मैदानासाठी वापरतो, ही गादी बिदी लावलेला आहे तो. बर. आणि तिकडं जो टायरचा आहे तो असं म्हणजे स्पेअरला असावं म्हणून ठेवलाय. काय कावा कावा दांड्या तुटते ते, हे तुटते त्यामुळे. टॉमीचं नाव काय? ही जिमी आहे. जिमी गोल्डन रेट्रीवरचा आहे. आपल्याला कुत्र्यांचा पण नाद आहे. तिकडं कारवानचा प्युअर म्हणजे जुन्या काळातली कारवान आहे का नाही, यो लाडू लाडू, हे जुन्या काळातलं कारवान प्युअर काट कारवान म्हणते ते ना, हे शिकारीसाठी नाद आपल्याला सगळं जायते. बर. हे काट कारवानचा नर आहे. प्युअर बारामतीच्या 7ची पैदास आहे. म्हणजे आपण पहिल्यापासून बिल्डिंगवरच काम केलं आहे. ह्याच्या शेपूट म्हणा, पल्ला म्हणा, छातीची साईज ही शिकारीसाठी वापरली जायची पहिली. हे आपलं माझ्याकडे नाद आहे. मला माझ्याकडे चांगली होती. बर. त्यामुळं तिचा मादीचा आठवण म्हणून एक नर ठेवला आहे. आपला राखणीला पण कामाला येतो. किती आहेत आता आपल्या इथं? हाय ते आता 7-8 आहे ती. तिथं डॉबर व्हॅनचा बांधलेला आहे तो. ग्रेहाउंडची आहे ती 2-3. घरी पण आहे ती. घरी पण आहेत? हो. खायला नाही काय आपलं हे आपलं नॅचरल काय खातो ती भाकरी ही ती. ते चावका कुत्रायलंय प्रमाणाच्या बाहेर, त्यामुळे बांधून ठेवलंय. हो, कायम बांधूनच असतो. म्हणजे असं गाड्याला अलार्म लावल्यावर जागण्यासाठी कसं आहे, तसं या आंब्याच्या पुढं माणूस आला ना, त्या आंब्याच्या पुढं माणूस येऊ शकत नाही संध्याकाळी. गरमीत बाहेर आहे त्यांना. हो, हे वडिलांनी बनवलेलं आहे गुरांसाठी. म्हणजे आमचा पूर्वजांच्या पासूनच नाद आहे हा. हो, पूर्वजांचा पासूनच नाद आहे शेतीचा, जनावरांचा, म्हशींचा. पहिल्या म्हशी होत्या. बर. हे कोरोना काळात जरा डगमाळल्यामुळे पुन्हा हे खिल्लारचा नाद लागला आपल्याला. एवढे कुत्रे वगैरे ठेवण्यामागचं कारण काय? ही फायदा ह्यांच्यापासून 2-3 आहे ती. ही काय बिल्डिंग वर काम करतो ह्यांचं पण. बर. ते गोल्डन रेट्रीवरची मादी आहे. बर. तिचं आता मार्केटमध्ये 15,000 ते 20,000 रुपये तिचं पिल्लाची प्राइस आहे. 15,000 ते 20,000? हो, पिल्लाची प्राइस आहे. बर. तो नर मीटिंगसाठी ठेवलेला आहे. बर. 5,000 ते 7,000 रुपये त्या नरला देते ती, म्हणजे माद्यावाली देते ती. किंवा पिल्लू जरी त्याचं घ्यायचं म्हणलं प्युअर तर आता 5,000 ते 7,000 रुपये काट कारवांचा नराचं एक प्राइस आहे पिल्लांची. आता डॉबरमॅनची 10,000 ते 12,000 रुपये प्राइस आहे. 2 माद्या आहे त्या डॉबरमॅनच्या आणि एक नर आहे. पण ते आता माद्या वर गेले असतील, नाहीतर असतील वर. इथं म्हणजे इथं क्षेत्र असल्यामुळे इथं फिरते ती. रात्रीच्या मोकळीच असते.
हो रात्री मोकळच असतं सगळं दिवसातून 2 तास ही गोट्यासाठी द्यायलाच पाहिजे म्हणजे आपल्याला नाद आहे. जरी बैल पळाय बाहेर गेला तरी मी म्हणजे जात नाही बाहेर. त्याच महत्व मी गोट्या महत्वाचं पहिल्यांदा सकाळी 1 तास 2 तास काढवतो नंतर सगळं कालावधी ही करतो. हो म्हणजे सगळं ना तुम्ही कसं मेंटेन ठेवता. एक तर तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये झेंडापंच म्हणून पण काम करता, आपल्या दावणीचे पण नंदी सांभाळता आणि त्यासोबतच यांचा पण नाद आहे. कसं आहे मराठी माणूस ज्याच्या अंगात कष्ट करायची ताकद आहे का नाही आणि जिद्द आहे त्याला ह्या क्षेत्रात नाही ह्या दुनियेत काही कमी पडत नाही. आता ही 2 वासरं आहेत, आपलं विक्रीचं पण काम चालू असतं. बर चांगली हुडकून घ्यायची. आता सूरज काटे कोडोली बर हिंद केसरी जो आता छोटा चित्र बांधला ते आपल्या बसलं 81,000 रुपयाला वासूर दिलंय आपण त्याला. बर पुन्हा जीवन ड्रायव्हर पशी आता हौशा म्हणून बैल बोलतोय बर तो आपण 1,40,000 रुपयाला दिलाय. आता 6 महिन्यापूर्वी दिली ती वासरं ही 2. बर ह्याच्यानंतर बाबाने बांधला पण 1 वासूर दिलंय. बर पण कसं असतंय प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाची घडवण्याची सिस्टीम नियोजनावर खेळ आहे. म्हणजे पळाव क्षेत्राचा नियोजनावर खेळ आहे. नियोजन चांगलं लागलं तर गाडी खालनं सुट्टी चांगली पाहिजे. गाडी पहिल्यांदा सरळ आली पाहिजे. मग सरळ आल्यानंतर ड्रायव्हर गती वाढवतोय बैल पळतोय. म्हणजे ह्याच्यात पण प्रत्येक खोडी भरपूर आहे ह्याच्यात खोडी. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली म्हणजे मला सांगा की तुम्ही एक फौजी होता, मग तो पिरियड तुमचा कसा गेला. एक फौजी झाल्यानंतर तुम्ही बैलगाडी क्षेत्रात कसा हा पिरियड कसा गेला तुमचा, वळला कसा तुम्ही याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय झालं मी पहिल्यांदा मराठी शाळेत होतो जिल्हा परिषदला अंगापूरमध्ये. लहानपणापासनं सर्व हे आपल्या वडिलांच्या आजोबांच्या पासून चालत आलेला नाद आहे. फक्त प्रत्येक वेळी प्रत्येक वयाच्या नुसार मला गुरु भेटलं. बर त्या गुरूंच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली बैल हा संपुष्टात आलेला प्राणी होता. बर बैलगाड्या क्षेत्र बंद झालेलं, शेतीची बैल बंद झालेली. तुम्ही बघितलंय आता शेतीची बैल. आता शेतीचे बैल आमच्या गावात भरपूर मोठं गाव आहे पण शेतीची बैल लयत लय 5 ते 6 जोड्या गावतेल्या. 5 जोड्या म्हणजे लय झाल्या. प्रत्येक घरापुढे ट्रॅक्टर आहे आता. मग ह्या बैलांचा उपयोग काय कसं काय केलं पाहिजे काय. मग मी वळू क्षेत्रात बसलो. म्हणजे गुरूंनी मला हे केलं बाबा तुला नाद आहे. मग नादात 2 रुपये आहे ती त्या म्हणजे वळू क्षेत्रात पण 2 रुपये आहे ती. असं नाही की त्या क्षेत्रात 2 रुपये नाही ती. आणि आपल्या कष्ट करण्यामागं कसं असतंय की 2 रुपये भेटायसाठी आपण सर्व करतोय. सगळ्या गोष्टी 2 रुपयासाठी चालली ह्या दुनियेत. म्हणजे दिवसाची उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जी उलाढाल करतो कोण पण असू द्या ते 2 रुपये येण्यासाठीच करतो. हो गुरांसाठी सगळ्या म्हणजे बरेच गुरं येत असते तिथं. गुरे येते ती इथली आमच्या गावागारा शेजारची किंवा ही उन्हामुळे गुरं येते ती. कॅनलला पाणी आलं की हे फुल स्विमिंग पूल वाणी आहे आपलं चांगलं थंडगार उन्हाचं. ते काय पावतात गुरं तिथं. हो आता आपण दावण बघूया कोण कोण आहे दावणीला आपल्या बघू. ही 2 वासरं आता विक्रीसाठी ठेवतो मी. बर लहान वासरं असते ती आपल्या आणायची तयार करायची. पहिले वासरू खराब असते ती त्यामुळे जरा ताकद येण्यासाठी जरा मोकळं वासरू असला तर हे मोकळंच आहे वासरू. हे मोकळंच असतं कंटिन्यू. जरा ताकद येण्यासाठी पटात बिटात ताकद येते. मोकळं चालून आपण चालवू शकत नाही. आपण काय करतो वासरू आणलं की आणतो दावणीला डांबान खोटा त्याचा 2 कासऱ्या बांधून ठेवायचं. बांधून 2 कासऱ्या ठेवल्यामुळे वासराला जी हालचाल होत नाही. हालचाल नाही झाली तर त्याचं शारीरिक हालचाल नाही झाली तर काय होणार आहे त्याचं. शारीरिक हालचाल न झाल्यामुळे ते त्यांच्यात टाईटपणा येत नाही. अशी मोकळे असली की खेळून इकडं तिकडं मारणार हे करणार खेळणार. मग खेळण्यामुळे ताकद येते. पुन्हा जेव्हा आपल्याला पळवायचे तेव्हा 4 दिवस थांबवायचं बांधून ठेवायचं. पुन्हा जेव्हा रुटीनला लागेल तसं मग व्यायामात गेल तसं त्याचं वय जसं होईल तसं व्यायामात घ्यायचं. आता ह्याला 4-5 फेरं झाली ती ह्या कोंडाला. पुन्हा त्याला 2 फेरं झाली त्या बारख्याला. याचं नाव काय. ह्याचं नाव माणिक आहे. बर आणि त्याचं नाव सुंदर आहे. माणिक सुंदर. त्यानंतर ही सलगरमधनं गाय आणलेली आपण. बर हो ही खास आपल्याला बिडिंग कामासाठीच आणलेली आहे. काळा बैल आपल्याकडे आहे चांगला. बर तो काळा बैल काळ्या बैला जी पायताच आपल्याला घरी घ्यायचे म्हणून हे बैल आणला म्हणजे कालवड गाय आणलेली आहे. हो ती वासरू मोकळच असतो का. हे वासरू मोकळच असते जरा ताकद यासाठी मोकळच ठेवतो. हो हा बैल खाल्ल्या भागातून घेतलेला आहे. बर सुधीरभाऊ जाधव पांडुरंग गुरु धीरज भाऊ गोजेगावकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बैल आपण
खालनं त्या हौशाचा खोंड म्हणजे हौशाची आपल्याला पिल्ला आवडते ते हौशाचा खोंड हो आहे. आता 2 दात आहे खोंड. सगळ्या साईडनं चांगला आहे म्हणजे ओळू क्षेत्रात पण काम करेल आणि पळावतो पण मी म्हणजे माझ्याकडे सगळीच पळावतो मी जेवढी बैल आहे ती तेवढी सगळी पळवतो. हो. आणि आता वळू क्षेत्रात कुठले कुठले आहेत? ओळू क्षेत्रात हा बैल फेऱ्यासाठी पण आहे, फेरं पण शिकवतो आणि ओळू क्षेत्रात पण वापरतो ह्याला. बरं. हो. कुठली ब्लड लाईन आहे त्याची? नाही ह्याची ब्लड लाईन आपल्याला माहित नाही. हा बैल आपण आपल्या अंगापूर फाटीव खरेदी केलेला आहे. बरं. हा बैल माऊलीच्या गोट्यानं खालनं सलगरमधनं बैल आणलेला होता, पुण्याच्या शेटला दिलेला. पुण्याच्या शेट नंतरनं ते पिंपोड्याचा ड्रायव्हर त्यांच्यापाशी बैल आला. तिथनं बैल आपल्या वळशात गेला. वळशात नाही तर आपल्या फाटीव आला. फाटीव बाहेर जात होता बैल. ती म्हणली विकून टाकायचे. मला चांगला वाटला. कलर त्याचा काळा होता, लांब लचक म्हणजे जेव्हा घेतला तेव्हा एवढा चांगला वाटत नव्हता. पण उमटत आत्ता लयच उमटला बैल. कधीची खरेदी म्हणायची? ह्याला काय झालं, प्रदर्शनाला गेलेलो पुण्याला. बरं. कालवडा आतमध्ये धावतो 2 मिनिटात. त्या कालवडीला प्रदर्शनात गेलो तेव्हा बजरंग बघितला मी. बरं. तर डोक्यात अशी कल्पना आली की कालांतरानं काळ्याचं मार्केट येणार. मग मार्केट येणार म्हणून हा बैल मी खरेदी केला. आता वय किती असेल? वय आता कडदात शिल्लक आहे ती बैलाचं. आणि घेतला तेव्हा 2 दात होता. आपल्याकडे आल्यापासून किती गाय भरल्यात आता तरी? गाय ह्याच्या 700-800 गाय झाली असेल की. कसा रिझल्ट आहे? रिझल्ट ह्याचा चांगला आहे, 1 नंबर रिझल्ट आहे. लांबार उबार माणसं वासरं सलगर टाईप पडते ती. सलगरात माणसं इथनं जी सलगरला जाते ती ना, सलगर टाईप वर वासरू सगळं करंट बेरंट सगळा बैलाचा तसाच आहे. आता ही एका कासऱ्यावर काय आहे, ह्यांना आमची सवय लागलेली आहे म्हणून फक्त बैल आमच्या दोघा तिघांना मारत नाही. बाकी बैल कोणाला हात लावून देत नाही ती, म्हणजे सगळीच बैल. आम्ही एका कासऱ्यावर बैल फक्त जे काय आहे जे आपल्यासाठी जे आपण त्यांची माया करतो त्यामुळे आपल्याला मारत नाही ती. आता तुमच्या दावणीला एवढे नंदी आहे, तुम्हाला सांगा की जर एखाद्याला गाय भरायची असेल तर कोणत्या प्रकारचा वय भरलं चांगला असतो? कसं असतंय, माझ्याकडे हा बैल आहे कपिलामध्ये ब्लॅक कलरमध्ये काळा फक्त. बाकी हे खिल्लारमध्येच बैल आहे. ह्याचा अंग बंग सगळं तोंड नाक सगळे शिंग सगळे गोष्टी. पुन्हा ती निवर्गी लाईनचा खोंड आहे, माग आहे तो पांढरा जो आहे तो निवर्गी लाईनचा खोंड आहे. बर. तो आदत आहे. तो चालू करायचाच आहे आता. त्याचं नाव काय? त्याचं नाव राजा ठेवलंय. बर. हो. हा बैल चालू करणारच आहे आता थोड्या दिवसात. आदत असल्यामुळं थांबावला आहे जरा. लाईन कोणती म्हटलं? ही निवर्गी लाईनचा खोंड आहे. आदत मध्ये आता माप बी बघा कसं आहे काय, लांबार उबार सगळं आदत आहे खोंड आता. हो. चेहरा पट्टी म्हणजे चित्रा कोसा ह्या वानावला बैल कधी वाया जात नाही. हा. वय किती आहे? वय आदत म्हणजे असेल की 2-2.25 वर्ष असेल. दात लावायच्या रंगात आलाय बैल. लावल दात म्हणजे. मैदानावर वगैरे काढणार आहे का? मैदानावर नाही, ते काढली ती मी त्याला फेर. पण अजून ते म्हणजे पुढे गेलाय जरा, म्हणजे अजून 6 महिन्यापूर्वी भेटला असता तर मैदानावर काढला असता त्याला. हो. साजेब शेठ रोप पटेल, साजेब रोप पटेल, नवी मुंबई खैराणे, जैन पटेल यांचा यो 92 सर्जा सगळा मुंबईमध्ये ह्याच्यात धुमाकूळ घातला बैलानं. या बैलानं माझ्यापाशी आलून पण 3-4 मैदानावर 1 नंबर केलाय गेल्या वर्षी. जांबत 1 नंबर केलाय. यंदा जरा काय आहे त्याचा प्रॉब्लेम आहे जरा पायाचा, त्यामुळे बैल अजून काय रुटीनवर आला नाही. बर. हो. कुठली मैदान काढलेत आपल्याकडे आल्यापासून? एवढं आठवणी नाही पण 12-15 फायनल येते ह्या बैलाच्या गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या. हो. कधीपासून आपल्या दावणीला किती वर्ष झाली तरी? वर्ष आता दीड वर्ष झाली की माझ्याकडे आहे बैल. 1.5 वर्ष झाले. हो. आता यांना एवढी नंदी आहेत आपल्या दावणीला, खाद्याचं वगैरे चाऱ्याचं नियोजन कुठे कुठे काय काय? चाऱ्याचं नियोजन हे गोट्याच्या मागे मी चाराच करतो. तिकडं मका आहे. मका का? हो. तिकडं मकाचं क्षेत्र आहे 1 एकर. ही इकडं चाराच होता. आता ही तर मका होती, ट्रॅक्टरच्या मागे जी होती ना ही मकाचं क्षेत्र होतं. आता ही 2 दिवसात करूनच घेणार आहे, मकाच करणार आहे. ही क्षेत्र मकाचंच असतं म्हणजे गुरांसाठी. आता ही जोंधळा गुरांसाठी केला पण चांगला उमटल्यामुळे म्हणलं घरी ठेवायचा ते, मग घरी पकवून शरणं काढायचे. ही वायकी वैरणीत आहे का?
वाळके वैरण हिथं पण आहे. हम्म. आतमध्ये तुरीचं बुसकाट आहे, हरभऱ्याचं बुसकाट आहे. बर. हो. याचं नाव काय? ह्यो नखऱ्या. नखरे. हो 2 महिन्यापूर्वी आपण खरेदी केलेला आहे. हो 4-5 मैदान राहिलाय, कोरेगाव राहिलाय, किनीत राहिलाय, नागठाणमध्ये आत्ता महाराष्ट्र केसरी आदतचं मैदान झालं त्यात राहिलाय. बर. पुन्हा काल शिरंब्यात राहिलाय. 2 साईड पब्लिकनं पळतो बैल. ही कुठली खरेदी? हे संदीप पाटील आटके, बर. पैलवान संदीप पाटील आटके यांच्याकडून त्यांनी सापमानानं आपल्याला बैल दिला, आपल्याला लाभला बैल. हा खरा वायतला बैल आहे. वायत होता पहिल्यांदा. ह्यानं बावधनमध्ये 1 नंबर केलेला ओपनच्या मैदानात आदत असून. हो भरपूर मोठी दावण आहे. सेर इथं चाऱ्याचं नियोजन घास. हे सिद्धापूर हे हरभऱ्याचं बुसकाट आहे, तुरीचं बुसकाट आहे वर आतमध्ये. सगळं म्हणजे पावसा पाण्यापासून सुरक्षित असतं. ह्यो जुना बैल सगळ्यात माझा सिद्धापूर लाईनचा शंकर म्हणून. बर. हे बालमावर पण ह्याचं 2 फेरं काढलेलं. ह्याला मला लय पैशाला गिरायक आलेलं. पृथ्वी दादा खोटवडे यांनी बैल मागितलेला ह्यो. बर. पण आपण वळू क्षेत्रात आणलेला. ह्याच्याकडून 5-5 हजार रुपये घेऊन देखील गाय भरलेली आहे. मी 5 हजार रुपये घेऊन शिरणं. बैलाला गती जास्त होती. जेवणचा शो आता सुंदर पळतोय. बर. तो आदत असताना गाड्यात घेऊन शिरणं ह्यो दुसरा आणि तो आदत पुशेगावला गट 5/2023 गाडीनं केलेला. आणि ही महेश लांडगेंच्या प्रदर्शनात कालवडीनं 1 नंबर केलेला. ही पण हौशीची कालवड आहे. हौशाची. जो बाहेर खोंड आहे त्याच्याच लाईनची ही कालवड आहे. महेश लांडगेंच्या प्रदर्शनात हे 1 नंबर आहे. माझ्याकडे पारितोषिक ही ते आहे घरी ठेवलेलं. कधी प्रदर्शन झालेलं ते? हे 2023 शेवटला नाही 2024 झालेलं. का उतरवायचं ठरवलं प्रदर्शनामध्ये? नाही तिचं सर्व गुण संपन्न आहे ती. म्हणजे जे खिलार क्षेत्रात जे पाहिजे तिच्यात ती सर्व गुण संपन्न आहे ती. काय म्हणजे म्हणजे पुढच्या नाकाच्या शेंड्यापासून जे मागच्या केसाच्या शेंड्यापर्यंत चांगली आहे ती. आणि हा गोटा कधी बांधला आपला? गोटा हा वडिलांनी बांधलेला आहे. ते म्हशी पण आहेत. हो इकडं म्हशी आहे. ते म्हशीचाच गोटा होता पहिला. पण हे खिल्लार क्षेत्रानं आपल्याला इकडे वळवलं. आणि इकडे शेळ्या पण आहेत. हो शेळ्यांचा पण नाद आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी तुम्हाला भरपूर मॅनेज करायला लागतं. कसं करता मग एवढं सगळं नियोजनचं दररोजचं? नाही काय मॅनेज 1 तास 2 तास दिवसातून दिलं की सगळं मॅनेज होतं. हो फक्त एका जागेवर म्हणजे पहिल्यांदा कष्ट केलेलं आहे. सगळ्या गोष्टीतनं बघितलेलं आहे काय केलं पाहिजे काय नाही. म्हणजे जरी कोण नसलं तरी आपल्या एकट्याला पण हँडल झालं पाहिजे एखादा फोन घेऊन शेणं जोडीला. सकाळपासून दिनक्रम काय असतो तुमचा? दिनक्रम काय नाही, मी सकाळी आपलं मॅनेजमेंटच करतो. म्हणजे स्वतः काम करण्यापेक्षा मॅनेजमेंट करतो. सपोर्ट आहे सगळ्यांचा आपल्याला. आता तुम्ही मैदानावर पण असता, म्हणजे झेंडापंच म्हणून काम करत असता. एक झेंडापंच म्हणून मैदानावर गेल्यावर कोणती जबाबदारी असते आपल्यावर? कसं असतंय जे काम आपण हातात घेतलं त्याचं शेवट करणं जरुरी असतंय. झेंडा पंचांचं काम घेतलं तर आपण घरनं फोन आला म्हणून त्या घरातल्यावर बोलून जमत नाही. तो दिवस हा त्या झेंडा पंचासाठी दिला जातो. नावासाठी आपण झेंडा पंचाचं काम करतो. नाव चर्चेत राहिलं पाहिजे, नावासाठी जगलं पाहिजे. पहिल्यांदा पहिलवानगी गेली 17 वर्ष, पुन्हा फौजमध्ये 17 वर्ष सर्व्हिस केली आणि फौजमध्ये देखील चांगली मेडल ही ती घेऊन सण आलो. पुन्हा फौजची पेन्शनचा हकदार आहे. आणि आता झेंडा पंचाचं नावासाठी आपण ही जी बैल पळवतो बाहेर, जी मैदानातली बैल नंबरात राहते ती नावासाठीच पळवतो. आणि जी व्यवसाय करतो ती व्यवसाय ह्यासाठी करायचं की त्या व्यवसायातनं जी 2 रुपये येणार आहे ती ह्यांना वापरायचं. म्हणजे आपल्या खिशातलं जात नाही. हा विषय म्हणजे उद्देश असतो आपला. मग ते झेंडापंच म्हणून म्हणजे तुम्ही कसं शिकला ते, म्हणजे त्यामध्ये जायचा कसा निर्णय घेतला? शिकलो म्हणजे बघून शिरणं शिकलो. बापूंच्या व्हिडिओ बघून शिरणं. बापू गुरु म्हणलं तरी चालतील. बापू कसं झेंडा टाकते ती, कसं नाही, नजर त्यांची कशी असते किंवा काय करते ती बापू, असं बघून शिरणं शिकलो आहे. बैलगाडी क्षेत्राचं तुम्हाला आता पुढे जाताना भविष्य कसं वाटतं? कारण की आपली दावण भरपूर मोठे आहे आणि
काहीतरी तुमचं प्लॅनिंग असेल पुढे, कसं वाटतं भविष्य कसं असेल आता इथून पुढं? भविष्य चांगलं आहे. ज्या रूढी पडलेल्या आहेत ज्या रूढी म्हणजे कसं आहे, रूढी म्हणजे म्हणण्यापेक्षा कसं आहे, ज्या पद्धतीनं बैलगाडी शर्यत चालते की 10 दिवस आधी पायरा होतो, आदल्या दिवशी मोडतो, तो बैल पळा येतो, पुन्हा ज्या वायद्या आहेत त्या तीही क्षेत्रात काय म्हणजे चेंजमेंट काय होऊ शकत नाही या क्षेत्रात. ही क्षेत्र जसं चाललंय तसं चालणार. हा, नियमावल्या हे ती चांगल्या पडल्या त्या आता. कॅमेरा आल्यामुळं आपसमध्ये भांडण्याचा त्रास वाचला आहे. हो, नाहीतर काय बैलगाडी क्षेत्रातला खालच्याला माहित नसतं वर काय झालंय, आणि वरनं फक्त एकानं सांगायचं आर तुझीच गाडी लागली, मग तो थांबतच नाही, मग तो डोकं फोडायची वेळ येते, अशी परिस्थिती आहे. मैदानावर मग गेल्यावर दिवसभर मैदानावर असतो तुम्ही, मग इकडचं कसं मॅनेज करून जाता? नाही, इथं आहे ती 2 जण असते ती इथं, सगळं बघते ती, काय नाही. आणि माझं मित्रमंडळ आहे चांगलं, तर मित्रमंडळ मला सपोर्ट करतं चांगलं. भाऊ आहे ते जोल 2-3 ती सपोर्ट करते ती. हो, तिथे बघतोय आपण वरद फार्म हाऊस, आणि हे जे नंदी आहेत त्यांचा काय इतिहास आहे? हा शंकरनं आपल्याला बहुतेक म्हणजे आपण सगळं गेलो ह्या क्षेत्रात वाहून सगळ्या गोष्टीतनं, ते शंकरनं आपल्याला उभारी दिलेली, आणि सगळ्यात मोठं संकट आपल्याला संग्रामनं काढलेलं आहे माझं. म्हणजे आयुष्यातला युटर्न बैल हो बंदीत आपण 4 लाख रुपयाला ऐकलेला आहे. म्हणजे युटर्न घेतलेला ह्या पैशावर आपण. हो, ह्या क्षेत्रात वळण म्हणजे हा बैल पहिल्यांदा ह्या संग्राम आहे, हा बैल सतीश निनामजा आहे त्यांचा बैल होता. जीवन डायव्हरन मी दोघात बैल हा घेतलेला आम्ही दोघांनी. पप्पू पैलवान यांनी व्यवहार करून दिलेला. तर दोघात घेतल्यानंतर पुन्हा कालांतरानं जीवनकडे जास्त बैल असल्यामुळे जीवन म्हणला तुम्हाला बैल ठेवा, मग आपण ठेवला बैल. पुन्हा वर्षभर आपण आपल्याकडे बैल होता. पुन्हा 400 वयात बैल मुंबईला कराराव पाठवला मी, आणि तिकडे जास्त शर्ती केल्यामुळे पुन्हा चांगली किंमत आल्यानंतर मग आपलं पैसे घेतलं मी. चांगलं पैसे आल्यानंतर पैसे घेतलं पाहिजे शेतकऱ्यानं पण. आपण बघतोय की चांगले पैसे आले तर नंदी विकत नाहीत काही जण, मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता त्याबद्दल मी नाही सांगू शकत, का तर माझी सगळ्यात मोठी चूक आहे ती आज जो सिद्धापूर लाईनचा ओळू आहे शंकर म्हणून, जनशिंग दडका मारून मारून कमी केली ती, तो नंदी अतिशय पैशाला दादानी मागितला मला, पृथ्वी दादानी. पण तेव्हा ते कसं असतंय, मालकाचा म्हणजे माणसाला गाईडलाईन चांगली पाहिजे, आणि आपण गाईडलाईन पण चांगली पाहिजे, ना आपण स्वतः विचार करायची धमक पाहिजे आपल्यात, काय केलं पाहिजे आपण. तेव्हा तो नंदी दिला असता तर तेव्हा पण युटर्न बसला असता आपल्या लाईफला. भरपूर पैशाला बैल मागितला तो, फक्त आपण हट्टापायी कमी म्हणजे विचार करायची क्षमता कमी, त्यामुळे आपण बैल दिला नाही. बरं, आता त्या पैशाला बैल विकू शकत नाही, असा विषय आहे. ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट घडली पाहिजे, ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट पडली पाहिजे. आणि मला सांगा की आता इथे कोण कोण बसलंय, म्हणजे तुम्ही त्यांचा परिचय करून द्या, कोण कोण काय काय करतं यांच्यातलं. ही गणेश शिरतुरे. यांना म्हणजे सर्वांनाच राखतात ना नाद आहे. हे बाबू राठोड. हे विघ्नेश कंचे. ही सर्व म्हणजे माझे मित्र भावावाने आहे ती सगळी, म्हणजे भावावाने म्हणजे शी म्हणजे मी म्हणजे ही आहे ती, जी सर्व संपत्ती उभी आहे का नाही, ती आत एक बसलाय बाजीराव म्हणून. ही सर्व मॅनेजमेंट सगळी हीच बघते ती. आपण फक्त फोन करून सांगतो की ही करायची ती करायची, नाहीतर ह्या सर्व क्षेत्राच्या मागे सर्वात मोठं सहकार्य ह्यांचं आहे आपल्याला. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की प्रवीण फौजी जे आहेत त्यांचा गोटा आहे, पण मागे काम कोण करतंय ते पण जाणणं महत्वाचं आहे यामध्ये. हे चिकू शेट्ट निनामचं आणि विजय हे निनामचं आहे, ती 2 जण. ती वासराला म्हणजे बघायसाठी आली ती, काय त्यांची इच्छा असेल ती आता बघू. तर सुंदर असं नियोजन आहे तुमचं, आणि अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे तुमची टीम म्हणावी लागेल, चांगल्या प्रकारे काम करते याच्या मागे. दररोज जर मैदान असेल तर तुमच्या टीममध्ये काय काय काम चालू असतं दररोज सकाळपासून? नाही, मैदान असलं तर सकाळपासून नाही, मग संध्याकाळपासून. बैल आदल्या दिवशी 2 शरण सगळा हे करून शरण बाहेर बांधून सगळं तयारीतनं जर दुसऱ्या दिवशीचे नाही वाट बघत आम्ही. आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची, दुसऱ्या दिवशी फक्त याचं कपडे घालून बैल सोडून गाडीत भरून जायचं. चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची पुढची वाटचाल जी असणार आहे या क्षेत्रामध्ये, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.